हॅलो गाईज, आज कुठे तर सनफ्लॉवर फील्डला आहे ना. सुंदर, खूप जास्त सुंदर होतं. चला तुमच्यासोबत एक्सपिरियन्स शेअर करते सनफ्लॉवर फील्डचं. आपला काय बोर फालतूगिरी झाली. अरे वाटत असं ना, असं काय नाही रे बाबा. हाय तोपर्यंत हसून खुसून मस्त पैकी जिंदगी जगायची. हे उद्याच्या या जगामध्ये काय होईल काय नाही कोणाला सांगता येते का? बरोबर आहे. बरोबर आहे. पॉइंट टू बी नोटेड. काकूंचे मोटिवेटिंग शब्द ऐकून आम्ही निघालो पुढे फील्ड व्हिजिट करायला. लांबून तर फील्ड सुंदर दिसतच होती, पण मध्ये गेल्यानंतर अजून अमेझिंग होती. आणि फ्लावर्स एवढे मोठे होते की लिटरली माझ्या हाईटपेक्षाही जास्त मोठे मोठे फ्लावर्स होते. माझं हे फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे सनफ्लॉवर फील्ड व्हिजिटचं, त्याच्यामुळे मी जरा जास्तच एक्सायटेड होती, दिसतच असेल तुम्हाला. आणि आम्ही वीकडेजला गेलेलो इकडे, तरीसुद्धा फार गर्दी होती. लोक असं फॅमिलीमध्ये कपल्समध्ये फोटोशूट करत होते आणि इवन त्यांचे पेट्स देखील घेऊन आलेले. खूप क्यूट क्यूट डॉग्स होते. आणि हे सनफ्लॉवर फील्ड एका गार्डनमध्ये आहे, मोठ्या गार्डनमध्ये आहे. त्याच्यामुळे इथे खूप साऱ्या जागा आहेत जिथे तुम्ही शूट करू शकता. आणि पिकनिक स्पॉट देखील आहेत प्रॉपर पिकनिकसाठी. आम्ही मस्त फोटोशूट व्हिडिओज वगैरे सगळ्या काढल्या. आणि फील्ड खूप मोठी असल्यामुळे, फ्लावर्स खूप मोठे असल्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये इथे हनीबीज होत्या. असं भीती वाटत होती, पण त्या काही कोणाला हार्म करत नव्हत्या, तर त्यांचं काम करत होत्या. आमच्यासोबत छोटं बाळ होतं, त्याच्यामुळे आम्ही जरा जास्त प्रोटेक्टिव्ह होतं. आम्हाला माहीत होतं इथे हनीबीज खूप जास्त असतात, त्याच्यामुळे आम्ही नेट कवर वगैरे सगळं आणलेलं, त्याला प्रॉपर प्रोटेक्ट केलं. आणि आम्ही शूटसाठी सगळे असे प्रॉपर ड्रेस कोडमध्ये रेडी होऊन आलेलो आणि सनसेटच्या टाईमला आलेलो, त्याच्यामुळे शूट खूप भारी झालं. असं वाटत होतं की लिटरली आम्ही प्री वेडिंग शूट वगैरे करतो आहे की काय. अशा छान व्हिडिओज वगैरे सगळं काढल्या. आणि सगळं व्हिडिओज वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी निवांत फील्डमध्ये फिरलो, गप्पा मारल्या, मस्त असं एन्जॉय केलं. आणि हा माझा एक्सपिरियन्स खूप भारी होता सनफ्लॉवर फील्डचं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.